नमस्कार. आपण 160व्या श्लोकामध्ये जो विषय पाहिला आहे त्याचं आता स्पष्टीकरण पुढल्या 161व्या श्लोकात येणार आहे. 160व्या श्लोकात आपण असं पाहिलं होतं, थोडीशी आठवण करून देते. नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकऊ पुढील अंसी, अहम भाव जो राहिला तुझं पाशी. याच्यातला खेदकारी, दुःख देणारा वाद घालू नये असं समर्थांनी आपल्याला सांगितलं. अगदी वादावरती अनेक वेळा समर्थांनी वाद कसा टाळावा, वाद घालू नये याबद्दल आपल्यासाठी खरं तर वादे जे आहे ते तत्वबोधान असा सुसंवाद असावा की त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगली माहिती मिळेल, चांगलं काहीतरी तत्त्वज्ञान आपल्याला कळेल, असा विचार समर्थांनी करायला सांगितला होता. दुःख देणारं, काहीतरी चर्चा वाढवणारं, त्याच्यातून काहीतरी भांडण उकळून काढणारं असलं वाद असू नयेत. ह्याच्यातून काय होतं तर समर्थांनी आपल्याला सांगितलं की ह्याच्यातून द्वेष वाढतो, भांडणं होतात, आपले जे काही काम, क्रोध, मद, मत्सर, षड्रिपू आहेत हे सगळे आपले निर्माण होतात, असलेले वाढतात. इतकंच काय, एखादा वाईट वागणारा जर माणूस असेल तर त्याला समर्थ त्या श्लोकामध्ये 160व्या श्लोकात त्यांनी त्याला सांगितलं की म्हणजे त्यांचा हेतू असा आहे की तुझं झालं, बिघडलायस तो बिघडलायस, पण कमीत कमी आता निदान मुलाबाळांसाठी तरी तू त्यांना तरी बिघडवू नकोस. असं खरं म्हणजे समर्थांना, तथाकथित पंडितांना ही गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तर असं वागलातच, परंतु निदान आता अन्य लोकांना तरी असं दाखवू नका. कमीत कमी आपल्याजवळ असणाऱ्या त्या ज्ञानाचं, त्या विद्वत्तेचं भांडवल करू नका. ज्या आधारानं तो अहंकार फुलेल, अहंकार वाढेल असं काही करू नका. म्हणून त्यांनी शब्द वापरला आहे की अहंकार नको रे मना शिकव पुढील अंशी. तर आपलं झालं ते झालं तर बाकीच्याला तरी हे शिकवू नकोस. म्हणजे तुमच्या कुटुंबाला, आजूबाजूच्या लोकांना, समाजाला असं. आता खरं तर समर्थांनी पढत मूर्खाला सांगावं, शिकल्या सवरलेल्या शहाण्या माणसाच्या सुद्धा चुका होतात आणि ते सांगण्यासाठी भाषा साधी सोपी सरळ वापरली असली तरी जरा रोखठोक वापरलेली आहे. आता ह्याच्यात जो शेवटच्या ओळीत दिला आहे अहंकार, की हे कशामुळे होतं, तुझा जो की अहंभाव, तुझा जो की अहंकार आहे तो अहंकार जो राहिला तुझ्यापाशी, तो जो अहंकार आहे तो समर्थांनी सांगितला की तो इतका वाईट आहे. तर तो आता पुढल्या श्लोकात सांग की तो त्या अहंकाराचं पुढे काय होणार. आणि मग पुढल्या श्लोकात पहिल्याच ओळीत सांगून टाकलं, हा जो अहंकार आहे हा अत्यंत दुःख देणार आहे. अहंकारामुळे सर्वही दुःख होते. अगदी खरं आहे. आपण जर नीट विचार केला तर ही गोष्ट आपल्या लक्षात येईल की जगातली सगळी जी दुःख आहेत त्या दुःखाच्या मुळाशी आपण गेलो तर त्याचं उत्तर अहंकार हेच आहे की मीच काय तो शहाणा, मीच काय तो मोठा असं वाटल्यामुळे जो काही अहंकार असतो तो अहंकार आपल्याला दुःखाला कारण होतो. अहंकार हा सगळे जे गुण दाखवणारे शब्द आहेत ना त्याच्याबरोबर उलट आहे. आपण आर्जव, नम्रता किंवा एखाद्याबद्दल आदर असं जे म्हणतो ना, याचा उलट शब्द जो आहे तो अहंकार आहे. कोणाबद्दल प्रेम नाही, कोणाबद्दल जिव्हाळा नाही, कोणाला भक्ती नाही, काही नम्रता नाही, आदर नाही, असं जो असतो तो असा ऐटीत असतो, तो अहंकारी असतो. या सगळ्या ज्या सद्भावना ज्या आहेत ना, या सद्भावनांचा अगदी शत्रू म्हणजे हा अहंकार आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून खरं तर असा हा अहंकारी माणूस कोणालाच मानवत नाही, कोणालाच आवडतही नाही. अगदी खरं आहे. आणि त्यामुळे तो दुःखी होतोच. पण होतं असं की अहंकारी माणसाला दुसऱ्याचं भलं बघवत नाही. म्हणजे त्याचं तर भलं होत नाही ही गोष्ट आहेच, पण त्याला दुसऱ्याचं भलं बघवत नाही. आणि अशा एकातून एक पुढे गोष्टी राहतात. दुसऱ्याचं भलं बघवत नाही याच्या पुढे असं म्हणतो, त्याला असं वाटतं की माझं भलं झालं की झालं, दुसऱ्याचं काही का होईना, असा त्या अहंकारी माणसाचा स्वभाव असतो. आपलं झालं की झालं, दुसऱ्याचा म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल अशी त्याची वृत्ती होते. म्हणून या अहंकाराबद्दल समर्थ एवढं पोटतिडकीनं आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे आपलंच ते काय ते बरोबर, दुसऱ्याचं काय ते सगळं चूक, अशी जी काही त्या अहंकारी माणसाची भावना असते आणि ती भावना त्याची वाढीच लागते. खरं तर आपण सुद्धा म्हणजे सामान्य तुम्ही आम्ही सुद्धा तसे प्रत्यक्षात नसतो, पण व्यवहारामध्ये आपल्याला अशा गोष्टी अनुभवायला येतात. मुळात जरी असं नसलं तरी कसा आत गुंतत जातो माणूस.
प्रत्येक वेळेला की त्याचा अगदी टोकाचा अहंकार असतो अशातला भाग नाही, पण त्यात शिरलं की मागं वळता येत नाही असं काहीसं होतं आणि म्हणून मग ती दुःख करण्याची पाळी येते. आपला आपला अहंकार ओळखता आला आणि आपण त्याच्यात बदल केला तर मग दुःखाची म्हणजे दुःख येणार नाही. पण तसं घडत नाही. तो आज शिरला की त्या अहंकारामुळे त्याला मागं होता येत नाही असं घडतं. त्याला असं त्या अहंकारी माणसाला सारखं वाटतं आपली काहीतरी विशिष्ट योग्यता आहे, आपल्या जो सत्ता आहे, आपल्या जो संपत्ती आहे, आपल्या जो ऐश्वर्य आहे आणि सगळा हा जो काही लौकिक त्याला प्राप्त झालेला असतो ना, अशा माणसाला वाटतंच की ही अपेक्षा म्हणजे त्याची ती अपेक्षा अशी पूर्ण होते. यासाठी काही वेळा अशा खोट्या खोट्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे कदाचित कधी कधी तो खोटी नम्रता पण दाखवत आहे की तुम्ही अगदी बाकीच्यांसमोर आपण नम्र असल्याचं नाटकही करत असेल, पण हा सगळा दांभिकपणा असतो, त्याचा स्वार्थ असतो. स्वार्थासाठी तो हे सगळं नाटक करतो. त्याला जे काही मिळायला हवं आहे ते मिळण्यासाठी त्याला काय लांगुलचालन करावं लागलं दुसऱ्यापुढे तरी तो ते करतो. आणि हे सगळं करण्यामध्ये आपलं कौतुक व्हावं, आपल्याबद्दल कोणीतरी चांगलं म्हणावं, आपल्याला काहीतरी सन्माननीय पद प्राप्त व्हावं, असं या सगळं त्या अहंकारी माणसाची अपेक्षा असते. आपल्या सगळ्याला एक पुलंचं गंमतशीर वाक्य माहिती आहे. पुलं म्हणायचं आहे, खायला आधी, फोटोला मधी आणि कामाला कधी मधी, असं या अहंकारी माणसाचं असतं की त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याला सगळं मिळालं पाहिजे आणि मग मीच काय तो शहाणा असं त्याला वाटलं पाहिजे. आता अशी जी माणसं असतात ना, ती माणसं कामापुरती सगळ्यांना हव्याविषयी कदाचित वाटतील, कारण त्यांचं दाखवण्यापुरतंच असतं, दाखवण्यापुरतीच सगळी गोष्टी असतात. अहंकार जर सोडला म्हणजे त्याच्यातून जे काही भेदाभेद आणि आत्ता म्हटलं तशा अनेक गोष्टी येतात, या सगळ्या गोष्टींमध्ये थोडा अहंकार जर गेला ना तर हे सगळं वाद भेदाभेद तू मायमा हे सगळं संपेल. थोडा आपल्याला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मिळवायला शिकलं पाहिजे तर आपोआप सगळ्या गोष्टी होतील. मी समर्थाने पुढल्या ओळीत म्हटलं, मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. अहंकारा कसा आहे ना, हा काट्यासारखा आहे. तो स्वतःलासुद्धा त्यालासुद्धा आपल्या आता आजच्या श्लोकांमध्ये ते येणार आहे, त्या अहंकारी माणसाला सुद्धा तो खरा टोचत असतो. पण मगाशी मी म्हटलं तसं त्याला मागे येता येत नाही. तो एकदा त्यात शिरला की तो वाहत जातोच. त्यामुळे तो अहंकार त्याच्या मनाला खरा टोचतो नाही अशातला भाग नाही, पण कबूल करायला तयार नसतो. सारखा तो ठुसठुसतो. अहंकारी माणूस जे वागतो त्याला त्याच्या त्या अहंकाराच्या ज्या गोष्टी असतात त्या खूपच असतात. पण तो मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. म्हणजे असं आहे की केवळ ज्ञानाने श्रेष्ठत्व येत नाही, त्या ज्ञानाच्या जोडीला नम्रता हवी. जसं आपण नेहमी म्हणतो ना की कर्तव्य करायचं ओळख, त्या कर्तव्यामागे प्रेम पडावं. तसं ज्ञान आहे बरोबर, पण ज्ञानाच्या मागे त्या नम्रतेची जोड पडावी. नेहमी संस्कृत सुभाषितात सांगतात की खरंच त्या वृक्षाचं उदाहरण घ्यावं, झाडांचं, की ज्या फांदीला भरपूर कैऱ्या आंबे आलेले आहेत ना ती फांदी लवलेली असते. जेवढा मोठा माणूस तेवढा तो नम्र असतो. पण अहंकारी जो असतो तो काय मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते. ज्ञान असतं पण हे असं ज्ञान असतं की ते त्याला जोडीनं जी नम्रता असावी लागते ती नम्रता असत नाही आणि त्यामुळे ते ज्ञान व्यर्थ जातं. ज्ञान असून अहंकारी असला तर त्याला त्या ज्ञानाचा काही परिणाम होत नाही. खरं तर असं आहे की एखादा सांगणारा आणि ऐकणारा दोघंही, या दोघांपैकी एक जरी अहंकारी असला तरी गडबड होते. ज्याला आपण सांगतोय तो पण याचं काय ऐकायचं आहे असं जर म्हणायला लागला तर त्याचं पण भलं होत नाही. म्हणजे सांगणारा तर अहंकारी नसायलाच पाहिजे, पण ऐकणारा पण अहंकारी असता कामा नये. नाहीतर मग कोणीतरी एक जरी अहंकारी असला ना तरीसुद्धा त्याच्यामधला दोघांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद वाया जातो, त्याच्यातून काहीच निष्पन्न होत नाही. समर्थ म्हणतात की प्रत्येकाने काय करावं, थोडं आपल्या अंतरंगात शिरावं आणि अंतरंगात लपलेला अहंकार जो आहे ना तो आपण आपलाच स्वतःच विवेकानं विचारानं तो बाजूला करावा. अगदी प्रत्येकाला हे शक्य आहे. विवेकानं विचारानं आपल्यातलाच आपला अहंकार नष्ट करता येतो आणि हाच एकमेव उपाय आहे. दुसऱ्याने सांगून आपला अहंकार जात नाही. दुसऱ्याने सांगितलं तो आपल्याला पटत नाही. दुसऱ्याने सांगितलं तो मोठा अहंकारी असतं आपल्याला रागच येईल. तर आपणच आपला अहंकार दूर करणं हाच त्याला खरा म्हणजे मार्ग आहे. आता असं आहे की अहंकाराचे बारीक बारीक जर आपण
आधी आपल्याला पटतच नाही, आपण अहंकारी आहोत असं दुसऱ्यांनी कोणी सांगितलं तर मान्य होणारच नाही. पण आपण स्वतःसुद्धा आपण अहंकारी आहोत हे पटवून घेणार नाही. म्हणून बारीक बारीक गोष्टी त्यांनी आपल्याला अहंकाराच्या दाखवल्यात, की दुसरा माणूस अहंकारी आहे असं वाटणं हाही आपला अहंकार आहे. जरा बारीक बारीक विचार करायचा. हां, समर्थ आपल्याला सांगतायत की एकतर आपण दुसऱ्यांनी कोणी आपल्याला सांगितलं की अरे असं गर्व धरू नको, असा अहंकार बरोबर नाही, तर ते आपल्याला आवडणार नाही. आपल्याला आपण अहंकारी आहोत हे पटणार नाही. पण समर्थ आपल्याला विचार करायला, विवेक करायला सांगतात. आणि म्हणून विचार विवेक कसा करायचा, तर आपल्याला जर दुसरा कोणी अहंकारी आहे असं जर वाटत असेल तर तोही आपला अहंकारच आहे, अशी सुरुवात करायची. म्हणजे सगळं जग चांगलंच आहे असं आपल्याला वाटलं पाहिजे. दुसरं, आपली कोणी समजा स्तुती केली किंवा आपल्याला कोणी आदर दाखवला, असं करणाऱ्यांविषयी आपल्याला जवळीक वाटते. ती जर वाटली तर समजावं आपल्याला अहंकार आहे. आपली मैत्री कोणाशी होते, आपली मैत्री कोण, तर आपला जो कोणी स्तुती करेल, आपल्याला जो कोणी चांगलं म्हणेल, अशांशीच फक्त आपलं जमणार असेल तर समजावं की आपला हा पण अहंकारच आहे. त्याच्या उलट आपल्याला कोणी दोष देणारा असेल, आपल्या काही चुका दाखवणारा कोणी असेल, आपल्याला काही वाईट म्हणणारा असेल, तर स्वाभाविकच त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये जो काही राग असतो, समजावं की आपल्याजवळ अहंकार आहे. अहंकार म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल तर या सगळ्या गोष्टी बारकाईनं आपल्याला समर्थ पाहायला सांगतात. अहंकार हाच अहंकार शोधण्यामधला अडथळा आहे. म्हणून आपल्याला आपण अहंकारी आहोत की जे कळत नाही, कारण तो अहंकारच आपला आड येतो. म्हणून अगदी अत्यंत सावधपणे, प्रयत्नाने, विवेकाने, विचाराने आपण आपल्यामधला हा जो अहंकार आहे तो शोधून काढावा. या कामात दुसऱ्या कुणाचीही मदत होत नाही. अगदी म्हणजे असं म्हणता येईल की असं स्थिर मन, अहंकार काय करतो, आपलं मन स्थिर ठेवत नाही. आणि म्हणून आपण आपला प्रयत्न आपणच करायचा, मन स्थिर ठेवायचं आणि प्रयत्न करायचा. जसं असतं ना, काही आपल्याला दुखलं असेल तर औषध आपल्यालाच घ्यायला हवं. तसं अहंकार जो आहे तो आपण आपलाच दूर करायला हवा, दुसरा कोणी नाही दूर करणार. स्वतःच्या प्रयत्नाने आणि चांगले दृढ प्रयत्न करावे लागतात. इतका सहजासहजी हा अहंकाररूपी रोग बरा होत नाही. आपणच आपला शोधायचा आणि प्रयत्नपूर्वक निश्चयानं त्याला दूर करायचं. समर्थांची ओवी आहे, मीपणे मित्री तुटे. मी म्हणजे अहंकार. मीपणे, अहंकाराच्यामुळे काय होतं, मैत्री जाते. मीपणे मैत्री तुटे, मीपणे प्रीती आटे. चांगलं प्रेम असतं पण तो अहंकारमध्ये आला की तेही कमी होतं. मीपणे निपटे अभिमान अंगी, आणि तो असा अहंकार वाढतच जातो. अगदी साध्या किरकोळ वाटणाऱ्या प्रसंगांनी सुद्धा मान अपमान होतात. आणि त्या मान अपमानाने म्हणजे अहंकारानेच वैरभाव, शत्रुत्व निर्माण होतं. आपल्याला महाभारतामध्ये माहिती आहे, ती साधी म्हणतात तशी मयसभा. त्या मयसभेमध्ये जाताना दुर्योधन पडला काय, किंवा त्या द्रौपदीच्या स्वयंवराच्या वेळेला द्रौपदीने कर्णाला त्या स्वयंवरामध्ये सहभागी व्हायला नाकारलं. झाला अपमान. आणि त्या अपमानाचा परिणाम काय झाला, तर तो इतका महाभयंकर झाला की त्याचा परिणाम महाभारताच्या महायुद्धात झाले. म्हणजे दुर्योधन आणि कर्ण यांच्या अहंकारातून हा जो काही सगळा सुडाचा प्रवास आपण पाहतो महाभारत युद्धाच्या निमित्तानं, तो आपल्या लक्षात येईल. साधेच असतात की अगदी महाभारतातलं उदाहरण राहू द्या, आपण व्यवहारसुद्धा पाहतो की पालकांना आपल्या मुलांनी उच्च शिक्षण घ्यावं, चांगलं काहीतरी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, चार्टर्ड अकाउंटंट व्हावं असं पालकांनाच वाटतं. आणि तो जसा झाला की त्यांना अभिमान वाटतो की आमचा मुलगा असं डॉक्टर झाला किंवा काय झाला. खरं तर असं आहे की या अहंकारापोटी कित्येक वेळा असं वाटतं की मुलांची आवड नसताना मुलांना ते करावं लागतं. म्हणजे त्यांचं म्हटलं तर नुकसान होतं. आईवडिलांसाठी ती मुलं तसं करतात. तर असं जेव्हा घडतं ते आपल्याकडं अहंकार आड येतो. किंवा पती पत्नींचे असे संघर्ष होतात, अहंकार आड येतो. तू मैमै जे होतं की मीच का, तर ते मीच का आलं की तो अहंकार आला. आणि ह्या सगळ्या मतभेदांचे परिणाम आपण पाहतो. सगळं काय त्याच्या मुळाशी जर गेलं तर अहंकार हा त्याच्या मुळाशी आहे. सुखी राहता सर्वही सुख आहे. पण पुढल्या ओळीमध्ये समर्थ आपल्याला सांगतात की काय करायचं, तर अहंता गुणे सर्वही दुःख होते. अगदी सोपं सांगितलं. आत्ता आपण पाहिलं की एक अहंता आली
की दुःख होतं. मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, तेही आपण पाहिलं. मोठ्या ज्ञानाच्या गप्पा मारल्या पण त्याचा काही उपयोग होत नाही. आणि मग सुखी राहता सर्वही सुख आहे. आणि ही गोष्ट खरी आहे. आपला आनंद, आपलं सुख आपणच निर्माण करायला हवं. थोडं आहे की परमेश्वरी कृपा हवी, सद्गुरूंचा किंवा काय सज्जनांचा आशीर्वाद आपल्याला हवा, त्याचाही नक्कीच उपयोग होतो. सर्वेपि सुखिनः सन्तु असं साधकानं अशी भावना ठेवली तर मग सगळीकडे सुखाचा अनुभव येतो. साध्या साध्या उदाहरणांमधून आपल्याला असं सुखाचे आनंदाचे क्षण पाहायला मिळतात. आमच्या ओळखीमध्ये एक रिक्षावाले काका आहेत, मुलांना शाळेत आणायला पोचवायला जात असतात. इतकं छान त्या मुलांचं आणि रिक्षावाल्या काकांचं इतकं छान हे आहे, नातं आहे की ते मामा काका असंच त्या रिक्षावाल्यांना म्हणतात. आणि मग ही मुलांचे वाढदिवस पण ते रिक्षावाले काका लक्षात ठेवतात. आणि मग साधं छोटीशीच काहीतरी भेट हे असतो, खाऊ असतो, पण तो दिल्याने एकमेकांच्या मधला जो काही हे नातेसंबंध आहे तो कसा दृढ होतो. म्हणजे त्या मुलांनासुद्धा या काकांबद्दल आणि स्वाभाविकच रोजच भेट होणार असते, त्यामुळे आनंद निर्माण होतो. अशा प्रकारचा जर विचार केला तर आपल्याला ह्या तिसऱ्या ओळीचा अर्थ कळेल. सुखी पाहता सर्वही सुख आहे. हा अहंकार काढायचा, आपला आपणच काढायचा. तो काढला तर काय आहे, तर सगळीकडे सुख भरलेलं आहे. एक पाश्चात्य लेखक आहे फिल बॉसमन. या फिल बॉसमननी काही आपल्याला मुद्दे दिलेत की ह्या गोष्टी केल्यात तर आनंदी आनंद. व्हॉट्सॲप विद्यापीठामध्ये पण असे मधून आपल्याला वाचायला मिळतात की आपला आनंद आपल्याला शोधायचा आहे. त्याच्यासाठी आपण काय करायचं, तर ते मुद्दे दिले, सगळे समर्थांनी सांगितलेलेच मुद्दे आहेत. पण मला नेहमीच वाटतं की आपण जरा पाश्चात्यांनी सांगितलं की आम्हाला ते जरा जास्ती पटतं. आणि त्यामुळे तो त्यांनी सांगितलं तर तसं म्हणतात की अहो तो आनंद आहे ना, तो तुमच्या घराचं दार ठोठावतो आहे. उठा दार उघडा, तो आनंद तुमच्या घरी यायला दारात उभा आहे. त्या आनंदाला घरात घ्या, अशी सुरुवात त्यांनी केली आहे. तर आनंद आहेच, फक्त त्याला आपल्याला जवळ करायचं आहे. त्या सुखाला, त्या आनंदाला आपण उगाच त्या अहंकारामुळे असं दूर ठेवलेलं आहे. तर आपल्या दारात उभा आहे, दार ठोठावतो आहे, त्याला आपण आत घ्यायला पाहिजे. त्या फिल बॉसमननी एक 7-8 गोष्टी अशा सांगितल्या, खूप सांगितल्या, पण मला त्यातल्या 7-8 गोष्टी अशा आवडल्या की अगदी सोपं आपल्याला ते सहज आपल्याशी ताडून बघता येईल. आणि इथे आपण कुठे नेमके अडकत असलो तर आपल्याला अहंकार आपला आपणच घालवायचा आहे, त्यामुळे आपल्याला कळेल. त्यांनी पहिली गोष्ट आहे की कोणी चुकलं तर त्याला क्षमा करून टाका. उगीच ते मनात ठेवू नका, तो असं वागला आहे असं मनातच ठेवू नका, लगेच माफ करून टाका. दुसरं, आपल्या जवळची जी सगळी माणसं आहेत, आपली मुलं बाळं, पती पत्नी, शेजारी पाजारी, नातेवाईक, ही सगळी मंडळी आदर्शच असली पाहिजेत अशी कल्पना मनातून काढून टाका. आपल्याला असं वाटतं आम्हीच काय ते त्याही अधिकार, माणसासारखी माणसं असतात, त्यामुळे कमी जास्त असतं, गुणदोष असतात, त्या सगळ्या आपल्याला स्वीकारायचे असतात. त्यामुळे आदर्शाच्या कल्पना ज्या आपल्या मनात आहेत आणि ते सगळं जे काही आहे त्यांनी आदर्शच असलं पाहिजे, त्यांनी कधी चुकीचं वर्तनच करता कामा नये असं मानायचं काही कारण नाही आहे, ते आधी करा. तिसरी गोष्ट असं सांगितली की नेहमी आपण हे नेहमी म्हणतोच की अरे त्याच्या यांनी विचार कर, दुसऱ्याच्या दृष्टीनं विचार कर, समोरच्या माणसाच्या मनस्थितीला समजून घे, असं आपण नेहमी म्हणतो आणि त्याप्रमाणे वाग. किंवा आपलं जे कर्तव्य आहे, इतर कोणी कसंही वागू देत, आपल्या कर्तव्याला आपण चुकूया नको असं करावं. आणखीन महत्त्वाची गोष्ट, मनाशी संवाद करायचा. मनाशी संवाद अशासाठी की मन आपलं योग्य निर्णय देतं. त्या मनाला किती नावं ठेवू देत, चंचल आहे वगैरे वगैरे, पण आतला आवाज जो आहे ना तो आपल्याला योग्य निर्णय देतो. त्यामुळे जरा मनाशी संवाद करायचा, मनाला विचारायचं की आपल्याला योग्य तो सल्ला मिळतो. दुसरं म्हणजे जरा चेहरा हसतमुख ठेवायचा. सारखं एरंडेलच पेलेलं आहे असं नको आपल्याकडे बघून कोणाला वाटायला, त्यामुळे हसतमुख चेहरा ठेवायचा. साध्या साध्या गोष्टींवरती आपण पहिल्या श्लोकात 160व्या पाहिला आहे तसं वाद टाळायचा. जिथे वाद वाटतो तिथून बाजूलाच व्हायचं. काही जरा मौन घेतलं तरी काही बिघडत नाही, शांत राहायचं. जिथे वाद होतो आहे तिथे मौन घ्यायचं. दुसरं असं हळवेपणा सोडायचा. सारखं उठसूट आपलं मन अगदी हळवं झालं आहे असं मानायचं. काहीतरी आपल्याला सडेतोड असा त्याच्याबद्दला विचार करता आला पाहिजे. आणि काही कारणामुळे, शेवटचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, काही असं घडलं आणि एखाद्या माणसाशी आपले संबंध तुटले तर त्याचं वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. जीवनातला त्याचा आणि आपला संबंध, त्याचा आणि आपला रोल तेवढाच होता असं समजायचं.
आणि दुःख मानत बसायचं नाही, आपल्या स्वतःला त्रागा करून घ्यायचा नाही. अशा प्रकारच्या काही गोष्टी या फील बॉसमननी सांगितल्या, समर्थांनी पण सगळ्या अशाच सांगितलेल्या आहेत. ही सगळी जर सूत्र आपण पाहिली तर आपण सुखी होऊ. तो जो आनंद, ते जे सुख आपल्या दारात येऊन उभं आहे, त्याच्यासाठी आपल्याला दार उघडायला फील बॉसमननी सांगितलं आहे, तर ते असं आहे. आता म्हणून समर्थांनी आपल्या अहंता तुझी तूच शोधून पाही, तुझा अहंकार तूच शोध असं म्हटलेलं आहे. या अहंकारामुळे होतं असं की एखाद्या माणसाला आपण तुच्छ समजतो आणि तोच माणूस पुढे आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून आपण त्यासाठी समर्थ मी कोण हे जाणावे, समर्थ आपल्याला सांगतात मी कोण हे जाणावे, मी पण त्यागून अनन्य व्हावे. आधी आपण स्वतःला जाणावं, त्यातला जो मीपणा आहे त्याचा त्याग करावा, मग बघा मग समाधान ते स्वभावे अंगी वाळे, आपोआप सगळ्या प्रकारचं सुख, समाधान, आनंद प्राप्त होईल. काय करायला हवं, मी कोण हे आधी जाणायचं आणि त्यातला मी बाजूला करायचा की आपोआप आनंद मिळतो. आता विचार करूया आपण की आधी मग इतकं जर सगळं सोपं आहे तर अहंकार येतो कुठून. तर भगवंत ते पण आपल्याला सांगतात. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे, अहमात्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थिता. म्हणजे अर्जुना, मी सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये असलेला असा जो आत्मा आहे तो मी आहे. आता याचा अर्थ मी ब्रह्म आहे. थोडंसं जरी आपण व्यवहारातल्या उदाहरणांनी हा आनंद, हे सुख हे पाहिलं, अहंकार दूर गेला पाहिजे हे पाहिलं, तरी आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर मी ब्रह्म आहे असं जे स्फुरण येतं त्याला आपण मूळ माया म्हणतो. पहिलं जे स्फुरण येतं त्याला. तर समर्थ सांगतात की हे मना, तुझा जो अहंकार आहे तो दुसऱ्याने दाखवला तर तुला राग येतो, आपण पाहिलं, आणि मग आपल्याला राग येतो, तू चिडतोस. पण जर विचार केला जरा तर आपल्याला असं समजतं की मुळात हा अहंकार मला म्हणजे कोणाला आहे, देहाला नाही आहे ना. आपण नेहमी म्हणतो की राग आला म्हणजे कोणाला आला. राग आला होतं काय, डोळे लाल होतात, हाताच्या मुठी वळतात, घाम येतो, डोकं दुखायला लागतं, अनेक त्या सगळ्या देहावर त्याचे परिणाम होतात. राग येतो म्हणजे काय होतं, राग नेमका कोणाला येतो असा विचार केला. तसं अहंकार नेमका काय होतं, तर तो अहंकार हा मग आपल्याला कळेल की अरे तो आपला नाहीच आहे. या देहावरती त्याचे होणारे परिणाम आहेत पण तो त्या देहाला काही होत नाही आहे. मग राग कशाला हवा किंवा हा अहंकार कशाला हवा, हे सगळं उसनवारीचं आहे. आपलं मूळ रूप जर आत्मस्वरूप आहे तर याचा त्या आत्मस्वरूपावर काहीच परिणाम होत नाही आहे. तर कशाला त्या अहंकाराचा परिणाम करून घ्यायचा. देहामध्येच भोगी, त्यागी, वीतरागी असे सगळे शब्द आलेले आहेत. तर ते सगळे जे काही आहेत ते आत्म्याचे आहेत. मग हे न समजता आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. हे लक्षात घ्यायचं. आपण देह खरा मानला की ह्या सगळ्या गडबडी होतात. मला राग आला, तो अहंकार, राग ह्या गोष्टी मला म्हणजे कोणाला आल्या हे जर आपण पाहिलं आणि खऱ्या मीला म्हणजे त्या आत्म्याला जर ओळखलं तर मग या सगळ्या गोष्टी बाजूलाच पडतील. आणि ह्याच्यासाठी लगेच पुढल्या श्लोकामध्ये त्या अहंकाराबद्दल समर्थ आपल्याला आणखीन माहिती सांगणार आहे. आपल्या लक्षात येईल की समर्थ समाजाचं, देशाचं, राष्ट्राचं, हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज व्हावेत यासाठी तयार मुलं करत आहेत. आणि या दृष्टीनं त्याला समाजातल्या सगळ्या गोष्टी मुलांना शिकवायच्या. आणि म्हणून ते अहंतेच्या इतके जे आता पुढल्या श्लोकात पण तो परत विचार येणार आहे. आपल्याला असं वाटतं की एवढ्या, खरं तर मी आता गेल्या वेळेला असं 2-3 वेळेला आपला हा विषय झाला की आता नवीन समर्थांना काही सांगायचं नाही आहे. झालेले जे विषय आहेत या 160 श्लोकांपर्यंत त्यातलेच जे महत्त्वाचे विषय आहेत ते पुन्हा पुन्हा समर्थ घेणार आहेत. तर त्याच्या मागचं रहस्य हेच आहे. लगेच पुन्हा 162व्या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगणार आहेत, अहंता गुणे नीती सांडी विवेकी. सगळे शब्द महत्त्वाचे आहेत. अहंता गुणे, या अहंकार जो आधीच्या श्लोकात सांगितला आहे, नीती सांडी विवेकी. विचारी माणसं नीतीचा मार्ग सोडतात. विवेकी विचारी माणसं या एक अहंकार ह्या गोष्टीमुळे काय होतात तर नीतीचा मार्ग सोडतात. म्हणजे ती सुद्धा मंडळी चुकीच्या मार्गाने जातात. विवेकी विचारी ज्याला कळतं आहे ही मंडळीसुद्धा त्या अहंकारामुळे चुकीच्या मार्गाने जातात. अनिती बळे श्लाघ्यता सर्व लोकी. बरं, अनितीने वागल्यामुळे काय घडतं तर श्लाघ्यता म्हणजे प्रसिद्धी मिळते, लोक स्तुती करतात.
आता काय करावं. आधी विचारी विवेकी माणसं चुकीच्या मार्गाने जातात, म्हणजे अनितीच्या मार्गाने जातात, आणि मग तिकडे गेल्यानंतर त्या अनितीच्या मार्गाला प्रसिद्धी मिळते, म्हणजे चुकीच्या मार्गाने जाणाऱ्यालाच प्रसिद्धी मिळते. आज पाहतोच आहोत आपण, अनेक ठिकाणी आपल्याला असं दिसतं. आणि मग अशा चुकीच्या मार्गाने गेलेल्याला प्रसिद्धी मिळते. मग मीच का शहाण्यासारखं वागायचं. सगळीकडे जर असंच आहे, वाईट मार्गाने गेलेला माणूसच जर मोठा होत असेल, असं चांगल्या माणसांच्या पण मनात येतं. परी अंतरी सर्व ही साक्ष देते. तिसऱ्या ओळीमध्ये समर्थांनी असं म्हटलं आहे, असं जरी घडत असलं, पहिल्या 2 ओळीसारखं घडत असलं, अहंकारामुळे विचारी विवेकी माणसं नीतीचा मार्ग सोडत असले, अनितीच्या मार्गाने जात असले, त्यांना तिकडे प्रसिद्धी मिळत असली, तरी देखील त्यांच्या मनाला परी अंतरी सर्व ही साक्ष येते. किती जरी लोकांमध्ये प्रसिद्धी वगैरे मिळत असली तरी त्याचं त्याला खरं काय ते कळतं. अगदी अहंकारी माणूस चुकीच्या मार्गाने जातोय त्यालासुद्धा हे कळतं, आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडवली जाते. आणि मग नीतीचा मार्ग सोडून ती बुद्धी जी अनितीच्या मार्गाने जाते त्याचं कारण हे होतं की मागं वळता येत नाही. कळतं त्याचं त्याला हे कळतं, आणि म्हणून अहंकार आपला आपणच बाजूला करता येईल असं जे आधी सांगितलं त्याचं कारण हे आहे. आपण चारी ओळींचा विचार करूया. आपल्याला लक्षात येईल की आत्ताच असं नाही, सर्व काळी समाजामध्ये वाईट वागणारी मंडळी आहे, म्हणजे भ्रष्टाचारी मंडळी होतेच. समर्थांनी ज्या अर्थी एवढ्या गोष्टी दिल्या त्या अर्थी त्यावेळच्या समाजात आणि आता तर काही आणखीनच वाढतं प्रमाण आहे. त्यामुळे अशी भ्रष्टाचार करणारी, चुकीच्या मार्गाने जाणारी, चुकीचं आचरण करणारी माणसं स्वतःला पण त्याच्याच समर्थ असं म्हणतात की ही सगळी जी माणसं आहेत ना, ती पण स्वतःला कुठेतरी आपलं चुकतं आहे असं समजतात बरं का. अंतरी सर्वही साक्ष येते याचा अर्थ त्यांनाही कळतं की आपण चुकीचं वर्तन करतो आहे, पण आणि समाज पण त्यांना हे करतो, कमी लेखतोच. कारण भ्रष्टाचारी आहेत म्हटल्यावर समाज काही त्यांना तोंडावरती जरी चांगलं म्हणत असला तरी त्यांना ते समाज चांगला ओळखून असतो. पण होतं असं की अशा वागणुकीमुळे अहंकार बळावतो, स्वार्थ वाढतो, आणि समाजातले जे समूह चांगली मंडळी असतात, विचारी विवेकी, ही पण मंडळी भ्रष्ट होतात. हळूहळू ही पण मंडळी अनितीच्या मार्गाला जातात. समाजामध्ये अशा लोकांना सत्ता असते म्हणून मान्यता मिळते असं होतं. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा तो समाजाचा किंवा सज्जन लोकांचा किंवा आपण देशाचा, राष्ट्राचा, धर्माचा विचार करूया, कठीण काळ असतो. अशी जेव्हा माणसं असतात तेव्हा या सगळ्यांच्या दृष्टीनं कठीण काळ असतो. समर्थांच्या काळामध्ये यवन सत्ता 750 वर्ष राज्य करत होती, त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी हव्या होत्या की लोक अशा पद्धतीने जर अनितीनं स्वैराचारी वागले तर कसं चालेल. म्हणून ते आपल्या या श्लोकातून सावध करत आहेत की याच्यामुळे हा जो काळ आहे, सज्जन माणसाला, अगदी विचारी विवेकी माणसाला सुद्धा अनितीनं वागावंसं वाटतं, कळतं आहे तरीही ते असं वागतात. हा फार मोठा समाजाच्या दृष्टीनं चुकीचा किंवा कठीण काळ आहे असं समर्थ म्हणतात. आता याचा अर्थ असा आहे, थोडा असा आहे की माणसाच्या ना मनाची मोठी गंमत असते की माणूस स्वार्थी असतो. आत्ता म्हटलं जसं अनितीनं काही गोष्टी करतो. असं जरी तो कितीही वागला, स्वार्थीपणाने वागला, अनितीनं वागला, आणि त्याची श्लाघ्यता म्हणजे तो चांगला म्हणून मिरवला गेला, तरी त्याचं मन त्याला सांगतं की हे सगळं चुकीचं आहे बरं का. कारण त्याला त्याच्या मनाला खरं काय ते बरोबर कळतं आहे. चुकीच्या मार्गाने त्यांनी समजा पैसा कमावलेला असेल, स्वार्थीपणा असेल, दुसऱ्याला काही फसवलेलं असेल, तर ते सगळं त्याच्या मनाला बरोबर माहीत असतं. त्या जगापुढे तो काहीही दाखवत असला तरी तो जगाला फसवू शकला तरी मनाला फसवू शकत नाही, असं त्याचं घडतं. आणि म्हणून त्याच्या अंतरंगातला जो चांगला मी आहे, प्रत्येकाचा असतो, तो चांगला मी त्याला खरं नीतिशास्त्र दाखवतो, त्याला सांगतो कायचा, पण तो मनाचा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. इतका तो स्वार्थाचा किंवा अहंकाराचा इतका जोर असतो की त्या जोरामुळे हा जो आतला चांगला मी आहे, त्याला चांगलं शिकवणारा, नीतिशास्त्र शिकवणारा, चूक दाखवणारा आतला मी आहे, ते मन त्याला सांगत असतं. पण त्याला
त्या स्वार्थाचा पगडा एवढा असतो की त्याला ते ऐकावंसं वाटतच नाही आणि त्यामुळे तो हवा तसा वागतो. आणि मग असं वागणाऱ्यांची संख्या जेव्हा जास्त असते त्यावेळेला समाजाचा फार मोठा कठीण काळ असतो. सज्जनांसाठी, समाजासाठी, धर्मासाठी असं जेव्हा या लोकांची संख्या वाढते तेव्हा फार मोठा कठीण काळ असतो. यासाठी हा विचार करायचा आहे. मुठभरच सज्जन आणि सगळे दुर्जन तर कसं चालेल? दुर्जन कमी असतील तर त्या दुर्जनांचं आपल्याला मनोमत परिवर्तन करता येईल. पण आता अनितीच्या मार्गानं सज्जन माणसं पण गेली आणि कळतं आहे तरीही ते असं आचरण करत असतील तर तो कालावधी हा फार मोठा कठीण असतो. याच्यासाठी आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. बऱ्याचदा असं होतं की मोठे मोठे कलावंत, मोठे मोठे साहित्यिक, मोठे मोठे पुढारी किंवा चांगले उत्तम शिक्षण घेतलेले किंवा आता आपण पाहतो ना की या बँकेच्या किंवा मोबाईलच्या ह्याच्यामधून फ्रॉड करणारी जी मंडळी असतात ती हुशार असतातच, विद्वान असतातच, त्यांना सगळ्या या गोष्टी माहिती असतातच, पण ते चुकीचा मार्ग दुसऱ्याला फसवण्यासाठी ते आपल्या बुद्धीचा उपयोग करतात. हे असं जेव्हा घडतं आणि ते आपलं बरोबरच आहे असं तेव्हा जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा हा कालावधी अत्यंत वाईट असतो. अशा प्रकारचा विचार समर्थांना खरं म्हणजे आपल्याला सांगायचं आहे. बरं, हे सगळं करण्यामध्ये आपलं आतलं मन सांगतं आहे की हे चुकीचं आहे, पण ते न ऐकता जराही विचार विवेक न करता आपलंच बरोबर आहे आणि अशा पद्धतीने चुकीच्या मार्गाने तो माणूस जातो. इतकंच काय, ते करणं कसं पुरुषार्थाचं आहे, ते करणं कसं बरोबर आहे असंच त्याला वाटू लागतं. म्हणजे अलीकडे तर मला असं वाटतं की साधं राहणं किंवा असं नीतीनं मर्यादेनं वागणं हे मुळी ह्यालाच गट्स लागतात की काय, ह्यालाच काहीतरी धैर्य लागतं की काय, हे असं वागावं कुणीही वागावं का? म्हणजे याला काही फारसा असा हा पुरुषार्थच आहे. म्हणजे गृहीतच धरलेलं असतं की वर पैसे देऊनच कामं होतात अशा पद्धतीने गृहीतच धरलं. असं न करता एखाद्याने खरंच काही न करता, म्हणजे मला काल मी रेल्वेने येत होते आणि आता रेल्वेने असं केलं आहे की पाणी हे सगळ्यांना द्यायचंच, म्हणजे कुणालाही पाणी नाही म्हणायचं नाही. तर माझ्यासमोर एक माणूस बसला होता आणि त्यांनी पाणी मागितलं, तर त्या रेल्वेच्या माणसाने पाणी आणून पण दिलं आणि त्यांनी काही फूडचे पैसे वगैरे भरलेले नव्हते बरं का. त्यामुळे त्यांनी खिशातनं चटकन 20 रुपयाची नोट काढली आणि त्याला द्यायला आहे, तर तो त्यांनी लगेच नाकारली. तर मला आनंद झाला की अरे म्हणजे हे जे काही बदल केलेला आहे, आता त्यांनी 20 रुपये घेतले असते ना तरी देखील त्या माणसाला काहीच वाटणार होतं, कारण पाण्याची बाटली त्याला मिळाली होती. त्यांनी गृहीतच धरलं होतं की ह्यांनी बाटली आणून दिली म्हणजे त्याला पैसे द्यायलाच पाहिजेत. पण जर का रेल्वेचा नियम आहे तर आपण ते पैसे घेता कामा नयेत असं ते त्या मुलांनी दाखवलं. त्याचं मला पण पैसे असं कोणी देत असेल तर घेणं याच्यातच पुरुषार्थ आहे असं जर एखाद्याने ठरवलं आणि घेतले तर त्याचं काय होणार? तर अशा म्हणजे प्रामाणिक राहणं, साधं राहणं, नीतीनं राहणं, आपली जी काही तत्त्व आहेत त्या तत्त्वाला धरून राहणं, हे करण्यामध्ये फार पुरुषार्थ आहे असं हल्ली झालेलं आहे. आणि असं चुकीचं वागण्यामध्ये ते काही नाही, ते असंच असतं, असंच वागायचं असतं, अशा प्रकारचा एक समाजाला मान्यता झालेल्या असल्यासारख्या गोष्टी झालेल्या आहेत. असा फार मोठा फरक आपल्याला दिसतो. पण आपल्याला मनाच्या श्लोकांच्या आधारे अहंकारानं अनितीनं वागणारं किंवा आतल्या जो प्रामाणिक आवाज आहे जो त्याला जाणवतो, नाही असातला भाग नाही, पण तरीही तो अहंकारानं दडपून टाकतो, तो आतला आवाज ऐकतच नाही, असं जेव्हा घडतं तर मग कुणालाच कशालाच प्रमाण मानायचंच नाही ना, योग्य अयोग्याचा विचारच करायचा नाही ना. असा जो की स्वभाव असतो, आपण त्याला म्हणतो ना हम करोसे कायदा, मी म्हणेन तसंच, चांगलं वाईट नीती अनिती ह्याचा विचार मला वाटतं ना तसं मी करणार, अशांनी काय होणार आहे? जसं असतं ते मासे पकडतात ना, तर तो गळ असतो, त्या गळ्याला कणकेचा गोळा लावतात आणि तो काय कणकेचा गोळा माशांना खायला मिळावा असा काही हेतू नाही आहे. हेतू स्वच्छ आहे की ते एक आमिष दाखवलेलं आहे आणि ते आमिष दाखवलं की तो मासा तिथे येईल, कणिक मिळेल की नाही माहीत नाही, पण तो जो काटा आहे तो त्याच्याबरोबर तोंडात घुसेल आणि मासा पकडला जाईल, अशा प्रकारचं ते सगळं असतं. त्यामुळे हेतू काय आहे तो वेगळाच आहे.
अहंकाराचंही तसंच आहे. आपली जरी चूक लक्षात आली तरी उशीरच झालेला असतो. आत दुःख टोचत असलं की आपण चुकीचं वागलो आहे असं टोचत असलं तरी चेहऱ्यावर मात्र दाखवायला लागतं की आपण त्या गावचेच नाही. चेहऱ्यावर प्रसन्नता दाखवायला लागते. आत दुखड आपण असं नको होतं वागायला, आपण असं नको होतं करायला असं वाटत असलं तरी वरती मात्र असं दाखवायला लागतं. आपली झालेली चूक जी आहे ती आपली स्वीकारायला आपला अहंकार तयार होत नाही, असं घडतं. आता ही अहंकाराची जी मोठी चूक आहे की त्यामुळे अखेरीला दुःखच भोगावं लागतं. चूक स्वीकारली, दुरुस्त केली तर मग कदाचित पुढे सुखाच्या आनंदाची प्राप्ती होईल. पण ती चूक स्वीकारायला तयार होत नाही आपण, त्यामुळे त्याचं शेवटी रूपांतर दुःखातच होणार आहे. असं आहे की सुरुवातीला कदाचित सुखद वाटेल, परंतु अखेरीला जे चूक आहे त्या चुकीचं रूपांतर दुःखात होणारच. एखादा सुरुवातीला होईल की काहीतरी असा सुखाचा आधार उभा केला जाईल, पण पुढे मात्र तो फासच लागेल. म्हणजे कणकेचा गोळा माशाला दिसेल, परंतु पुढे मात्र तो फासच लागेल असं घडतं. आणि मग तिथून बाहेर पडताच येत नाही. अगदी विचारी विवेकी माणसंसुद्धा अशी ह्याच्यामध्ये अडकतात. थोडंसं फायदा होतो म्हणून जातात आणि मग मात्र मागं फिरता येत नाही. अशा अहंकाराच्या रक्षणासाठी आतला आवाज ओळखायला समर्थान सांगितलं आहे. किंवा अनितीच्या जो गोष्टी करतो, खोटी प्रतिष्ठा मिळवित असतो, याच्यापासून आपल्याला बाजूला यायला सांगितलं आहे. की एका त्या अहंकाराने मला म्हणजे भय शब्द वापरायला असं वाटतं की खरं तर या अहंकाराने माणसाशी निर्भीड होऊन जातात. काही पण केलं त्यांना काही त्याचं वाटतच नाही. त्यावेळी भीती तर राहत नाहीच. खरं तर असं आहे की आपला अहंकार उघड पडू नये त्याचं एक भय मनामध्ये असायला हवं. पण आज आपल्याला असं दिसतं की अहंकारी माणसं अशा पद्धतीने वागतात की ते घाबरतच नाहीत कोणाला. काय होऊ दे, काय वाटेल ते, काय ते घाबरायचं, अशा पद्धतीने वागतात. आणि त्याच्यातून आणखीन बुद्धी त्यांची भ्रष्ट होत जाते. आणि हे सगळं समाजाला, राष्ट्राला घातक आहे, फसवणारं आहे. समर्थ या अहंकाराविषयी खूप आणखीन सविस्तरपणे आपल्याला सांगणार आहेत. पण विचारी विवेकी साधकानं हे सगळं असं लक्षात घ्यावं आणि नीतीनं, सदाचाराने आपलं आचरण ठेवावं असं समर्थांचं सांगणं आहे. हवं तसं वागायचं असं कसं करून चालेल? मनाला येईल तसं वागणं, हम करोसे कायदा, असं जसं आपण म्हटलं, असं नाही चालत. म्हणजे भगवंतानी असं म्हणायचं वरती की भगवंताने आम्हाला तशीच बुद्धी दिली, ही तर अगदी फसवणूकच आहे. भगवंत कशाला तुम्हाला असं वाईट वागण्याची बुद्धी देईल? आपल्याला जर चांगलं वाईट कळतं आहे तर आपण आपलं आचरण चांगलं ठेवावं आणि आपला आतला आवाज जर सांगतो आहे तर त्याप्रमाणे वागावं. तसं न करता जसं आहे ना की दुर्योधन, दुःशासन याला काय आपल्या चुका काय होतात ते कळत नसेल का? त्या चुकांची जाणीव त्यांना होत नसेल का? पण तो सत्तेचा मोह इतका होता की त्यांना चुका जाणवत असल्या तरी त्यांना अंधळच बनवून टाकलं होतं. त्या चुकांकडे दुर्लक्ष करून अन्यायानेच पांडवांची सगळी जमीन त्यांनी ताब्यात घेतलेली होती, काही त्यांना दिलं नव्हतं. तर असं आपण पाहिलं आहे. किंवा आता असं आपल्याला दिसतं की भ्रष्टाचाराचे अनेक जी काही घोटाळे असतात ते सगळे घोटाळे उघड झाले तरी देखील ते किती जरी उघडकीस आले तरी देखील ते आपल्या पक्षातील जर गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगारांचं संरक्षण होताना दिसतं. त्याला परत तिकीटसुद्धा मिळतं असले घोटाळे करणाऱ्यांनासुद्धा. हा सगळा काय, हा अनितीचा व्यवहार आहे. तर ह्या अनितीचा व्यवहार करणाऱ्या लोकांची जर अशा पद्धतीने संख्या वाढली तर ते समाजाला, राष्ट्राला, देशाला, धर्माला आणि सज्जन मंडळीला, आम्हाला सगळ्यांना हे फार मोठं कठीण होऊन बसतं. म्हणजे ऱ्हास होतो समाजाचा त्याच्यातून. असं असतं की त्या बुद्धीचा अविवेकाचा पगडा बसतो आणि मग ती बुद्धीची जी काही विवेकी बुद्धी किंवा ज्याला आपण सार कळणारी बुद्धी म्हणतो ती बुद्धीच नष्ट होते. असा अहंकाराचा फार मोठा प्रभाव बुद्धीवर पण पडतो असं 162व्या श्लोकात समर्थांनी आपल्याला सांगितलं. पुन्हा एकदा मी हे करते. अहंतागुणे नीती सांडी विवेकी. आपण पाहिलं की विवेकी माणसाची सुद्धा नीती भ्रष्ट होते. अनिती बळे. असं अनितीने वागल्यामुळे श्लाघ्यता सर्व लोकांमध्ये सन्मान मिळतो असं दिसायला लागलं तरी देखील अंतरी
परी अंतरी सर्वही साक्ष येते. कुठेतरी मनामध्ये आपलं चुकतं आहे असं आपण नको आहे करायला, पण मागं वळता येत नाही आणि प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. आणि मग होतं असं की बुद्धीसुद्धा काम करत नाही. बुद्धीवरती त्या अहंकाराचा असा की पगडा होतो की बुद्धी पण अविवेकाने वागायला जाते. सार हे बुद्धीला खरं कळायला हवं, परंतु ते न कळता अहंकाराचा प्रभाव वाढतो. आता पुढल्या 163व्या श्लोकामध्ये त्यांनी या अहंकाराचा पण आणखीन काय घडतं देहबुद्धीचा विचार या 163व्या श्लोकात केला. त्यांनी म्हटलं की देहबुद्धीचा निश्चय दृढ झाला. काय घडलं? अज्ञानामुळे मी म्हणजे देह असा निश्चय झाला. कळेल आपल्याला सहज. देहातीत ते हित सांडित गेला. दुसऱ्या वेळी म्हटलं देहातीत, देहाच्या पलीकडे असलेलं जे, आता देहाच्या पलीकडे काय आहे? आत्महित आहे. देहाचा विचार काय? देहातीत व्हायचं म्हणजे देहाच्या अतीत गेलं म्हणजे आत्महित आहे. ते हित सांडित गेला. त्या देहाचा म्हणजे देहबुद्धीचा निश्चय झाल्यामुळे देहातीत असणारं जे आत्महित आहे ते साधू शकला नाही. तो सांडित गेला म्हणजे साधू शकला नाही. खरं आपलं कल्याण काय आहे, आत्महित कशात आहे हे जरा कळलं नाही, देहबुद्धीमुळे कळलं नाही आणि तेही तो साधू शकला नाही. म्हणून काय करावं? देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. मी देहच आहे या भावनेला जरा वेगळं रूप द्यावं. मी आत्मा आहे असं रूप द्यावं. विसरून जावं मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मा आहे. आणि ह्याच्यासाठी काय करावं? सदा संगती सज्जनाची धरावी. आता सदा संगती सज्जनाची धरावी या सज्जन संगतीचा महिमा सांगणारे यापूर्वी पण आलेले श्लोक, आता पुन्हा 5 श्लोकांचा अभ्यास आपल्याला समर्थ करायला सांगणार आहे. त्याचा अर्थ ज्या सज्जनाला ज्यांची आत्मबुद्धी स्थिरावलेली आहे अशा सत्पुरुषांची संगत धरावी. संतांना आत्मज्ञान झालेलं आहे, त्यामुळे अशी ज्यांची आत्मबुद्धी स्थिरावलेली आहे ती आपल्याला साधायला हवी असेल तर त्यांची संगत धरावी असं सांगतात. आता खरं आहे आपण यापूर्वी, आता हे सगळे आपली रिव्हिजन चाललेली आहे, तर यापूर्वी देहबुद्धी सोडवून द्यावी किंवा देह दुःख ते सुख मानित जावे, देहाची चिंता करू नये असं पूर्वी सांगून झालेलं आहे. हा देह म्हणजे काही चिरकाल टिकणारी गोष्ट नाही, शाश्वत गोष्ट नाही आहे. त्यामुळे या देहाच्या, या देहबुद्धीचा निराश हे सगळं आपण पाहिलेलं आहे. या देहात गुंतायचं नाही हे अनेकदा समर्थाने आपल्याला सांगितलं आहे. याही श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये सांगितलं आहे की मी देह आहे असं वाटणं हे अज्ञान आहे. त्यामुळे तो जो काही देहबुद्धीचा निश्चय झाला आहे, मी म्हणजे देह असं जे काही वाटतं आहे, खरं असं आहे ना की मनाची व्याख्या केलेली आहे. आपल्याला माहिती आहे संकल्प विकल्पात्मक मनहा, शास्त्राने मनाची व्याख्या केली की ते टू बी नॉट टू बी, येस नो, संकल्प विकल्प असं मनाचं असतं. मन निर्णय करत नाही अशी मनाची व्याख्या आहे. पण बुद्धीची व्याख्या निश्चयात्मक बुद्धी आहे, बुद्धी निर्णय घेते असं ह्या बुद्धीबद्दल म्हटलेलं आहे. पण इथे मात्र ते आपल्याला देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं म्हणतायत. याचा अर्थ असा आहे की बुद्धी निर्णय घेते बरोबर, पण बुद्धीत सुद्धा 2 प्रकार आहेत, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. आणि म्हणून हे जे योग्य निर्णय घेणं म्हणजे सद्बुद्धी आणि चुकीचा निर्णय घेतला जाणं याला दुर्बुद्धी म्हणायचं. मग त्या चुकीचा निर्णय घेण्याचे आपल्याला परिणाम भोगावे लागतात, दुर्बुद्धीचे परिणाम भोगावे लागतात. म्हणून सगळे संत आपल्याला सांगतायत की आपण म्हणजे हा देह नाही, आपलं खरं स्वरूप म्हणजे आत्मा आहे हे आपल्याला सांगतात. समर्थाने ऐक शिष्या येथीचे वर्म, त्यातलं वर्म नीट शिष्या लक्षात घे. स्वये तूची आहेसी ब्रह्म, तू म्हणजे खरं काय आहेस तर तू परब्रह्मच आहेस. सगळीकडे जो ईश्वर भरलेला आहे त्याचंच तुझं रूप आहे. या विषयी संदेह भ्रम असोच नाही आहे आणि याच्यात काही मनामध्ये संदेह असण्याचं कारण नाही आहे. आपलं मूळ स्वरूप हे ईश्वर रूपाचं आहे असं यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे. पण काय होतं, आपण ह्या देहाच्या प्रेमात इतके सहज अडकतो आणि मग साधकाला असं सगळं सांगितलं असतं ते त्याची खात्री पटत नाही. तो स्वतःला देहच समजतो आणि आपण देह आहोत असाच आपला निश्चय होतो. ही देहबुद्धी, आता ह्या देहबुद्धीला आपल्याला आत्मबुद्धीकडे न्यायचं आहे असं त्यांनी आपल्याला सांगितलं. त्या देहबुद्धीला खात्री पटली पाहिजे की हे देह म्हणजे खरा नाही, आत्मा हे खरा आहे.
आणि अनेक संतांच्या चरित्रामध्ये अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहेत. एका साधूला एका शिष्याने विचारलं की त्या येशूच्या हातापायाला खिळे ठोकले तरी तो इतका शांत कसा? खिळे ठोकतायत आणि तो अगदी शांत आहे, असं कसं? तर साधू म्हणाला, 8 दिवसांनी ये, मी तुला या प्रश्नाचं उत्तर देतो. मग 8 दिवसांनी तो आला आणि मग शिष्याला त्यांनी 2 नारळ समोर ठेवले आणि फोडायला सांगितले. त्यातला एक नारळ चांगला ओला होता, एक नारळ सुका होता. म्हणजे त्यांनी सांगितलं की येशू ख्रिस्ताला खिळे जे ठोकले हातापायाला त्याचं दुःख झालं नाही, कारण त्याचं असं झालं की तो जो दुसरा गोटा निघालेला नारळ आहे ना, त्याच्यासारखा तो होता. त्याचं शरीर आणि आत्मा वेगळं होतं आणि त्यामुळे त्याला शरीराचं दुःख वाटतच नव्हतं. आत्मा अमर आहे, त्यामुळे त्या येशू ख्रिस्ताला त्याचं दुःख झालं नाही. आपण सामान्य मंडळी कशी आहोत? आपण या ओल्या खोबऱ्यासारखी आहोत. त्यामुळे आपल्याला देहाला आपण चिकटलेले आहोत आणि देहाला चिकटलेलं असल्यामुळे देहाचं जे सुखदुःख ते आपलं सुखदुःख आहे. म्हणून आपल्याला अगदी येशू ख्रिस्ताला ठोकलेल्या खिळ्यांचं दुःख पण आपल्याला होतं, कारण आपल्याला असं वाटतं की तो देह आहे ना, त्या देहाला दुःख आहे. आणि येशू ख्रिस्ताला त्याचं दुःख झालं नाही, कारण त्याचा देह आणि त्याचा आत्मा जे वेगळं आहे ते त्याला कळलं होतं. देहाचं सुखदुःख हे आपलं सुखदुःख नाही याची त्याला खात्री झाली होती. कबीराचं उदाहरण माहिती आहे. कबीराच्या पायाला जखम झाली होती. आपल्याच कुटीच्या अंगणामध्ये तो बसला होता आणि ती जखम कुत्रा चाटत होता. बरं, नुसता चाटते, रक्त पित होता, ते रक्त त्याला आणखी हवं होतं म्हणून ती कातडी आपल्या दाताने तो बाजूला करत होता. आणि बघणारे लोक म्हणाले, कबीर आहे काय आहे? तर कबीर म्हणतो की चमडी जाणे कुत्ता जाणे. आता ह्याला काय म्हणावं? हे जे आहे ती देहबुद्धी आणि आत्मबुद्धी वेगळी असण्याची उदाहरण आहे. हे म्हणजे आत्मबुद्धीचं उत्कट उदाहरण ह्याला म्हणायला हवं. किंवा स्वामीजींनी रामकृष्ण परमहंसांना अगदी अखेरच्या वेळामध्ये जे कॅन्सरने इतका त्रास होत होता, घशाचा कॅन्सर झाला होता, आणि स्वामीजी एकदा रामकृष्णांना म्हणाले की तुमच्याशी जर आई बोलते, कालीमाता तुमच्याशी बोलते, तर कालीमातेला निदान काही नाही, अगदी द्रवपदार्थसुद्धा घशातून खाली उतरताना जात नव्हता. असं असताना कालीमातेला प्रार्थना करा की निदान एक दिवसाकाठी काही 4-2 घोट आपल्या अन्नाचे जाते, असं तरी पहा. अशी प्रार्थना का तुमचं कालीमाता ऐकेल, असं स्वामीजींनी रामकृष्णांना सांगितलं होतं. थोडा काही वेळ मध्ये गेला आणि स्वामीजींनी परत रामकृष्णाला विचारलं, केली का? आईला प्रार्थना केलीत का? तेव्हा रामकृष्ण त्याला म्हणाले, आता मी तुझं पुन्हा कधी ऐकणार नाही. उत्तर मोठं महत्त्वाचं आहे. नरेंद्रा, मी आता तुझं ऐकणार नाही. मी अरे तुझं ऐकून कालीमातेला म्हटलं तर कालीमाता मला म्हणाली, एवढ्या तोंडाने एवढ्या मुखाने अन्न खातोयस की? म्हणजे कॅन्सर त्यांच्या घशाला झाला होता, त्यांच्या देहाला झाला होता, त्याच्या वेदना त्यांना होत नव्हत्या, कारण ते आत्मानुसंधानामध्ये होते. सतत ते अनुसंधान, कालीमातेच्या अनुसंधानात इतके रमलेले होते की त्यांच्या देहाचं दुःख त्यांना जाणवतच नव्हतं. संत तुकाराम महाराजांना मंबाजींनी काटेरी काठीनं मारलं. आता खरं म्हणजे आपल्याला मारणारा तो आपला, आणि काही चूक होती अशातला काही भाग नाही, परंतु त्या काटेरी काठीचे काटे त्या मंबाजीच्या हाताला टोचले असतील म्हणून हेच महाराज त्याच्या हाताला तेल लावायला गेले. हे जे काही आहे ना, ही आत्मबुद्धीची उत्कट उदाहरण, अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या वाचनातून पण मिळतील. ही संतांच्या चरित्रातली उत्कट उदाहरणं आहेत की देह वेगळा आणि त्यांचं खरं स्वरूप आहे ते वेगळं. आता हे आपल्याला सगळं प्रयत्नपूर्वक देहबुद्धी सोडायची आहे, प्रयत्न करायचा आहे. हे काही लगेच मोठं होणारे असतात नाही. आपले जे काही उपवास असतात, वारी असते, दिंडी असते, शरीराला काही सोसावं लागणाऱ्या गोष्टी आपण करतो, याच्यातून आपल्याला त्या देहावरचं प्रेम कमी करण्यासाठीच प्रयत्न करायचे असतात. आपल्याला सारखं स्वतःला सांगायचं असतं की शरीर हे आपल्या ह्या साधनेचं साधन आहे. आपल्याला जे आत्मज्ञानाकडे जायचं आहे किंवा आत्मा हे माझं खरं स्वरूप आहे, हे जे की आपल्याला संतांच्या सानिध्यात राहून ओळखायचं आहे, याच्यासाठी शरीर हे साधन म्हणून वापरायचं. आपण ना आधार घेतो. कुमार संभवम नावाचं नाटक आहे, त्या नाटकामध्ये भगवान शंकराचा आणि पार्वतीचा संवाद आहे आणि ती पार्वती जे प्रचंड उपासना करते आहे, अगदी
पानं खाऊन अपर्णा पानं खाऊन ती राहते आहे, त्यावेळेला तो भगवान शंकर तिला शरीरमाध्यम खलु धर्म साधनम असा उपदेश करतो. आपल्याला त्याचा आधार वाटतो की शरीर हे महत्त्वाचं आहे. शरीर जर असेल तर आपण काही साधना करू शकू आणि त्याच्यावरच आपण दृढ विश्वास ठेवतो आणि मग शरीराच्याच प्रेमामध्ये अडकतो. तर देहाची काळजी घेणं आणि काळजी घेताना देहवादी बनणं हे नाही करायचं. त्या देहाचं साधन म्हणून आपल्याला जरूर प्रयोग करायचा आहे, पण देहाच्या अतीत देहाच्या पलीकडे असणारं आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण देह नाही, आपण आत्मा आहोत याचं विस्मरण होऊ द्यायचं नाही आहे. त्यासाठी छोट्या छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करणं, देहाच्या अडचणीमुळे आपली उपासना आपली साधना आड येऊ न देणं, अशा गोष्टी आपल्याला करायला लागते. सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं उदाहरण सांगतात की ते नागपूरला हॉस्पिटलमध्ये होते आणि ताप आलेला होता, पण हॉस्पिटलमध्ये असूनसुद्धा किंवा अंगामध्ये एवढा ताप असूनसुद्धा त्यांची रोज स्नान आणि जप हा त्यांचा कधीही थांबत नव्हता. ते स्नान करायचे, जप करायचे. किंवा आपण मी विनोबाबांचं उदाहरण दिलं होतं, त्यांनी शरीरावर मात केलेली होती की कितीही थंडी कितीही उन्हाळा काही असलं तरी ते आपल्याला सहन झालं पाहिजे. एवढं त्यांनी जे भूदान चळवळ केली आणि त्या भूदान चळवळी भारतभर प्रवास करत होते, तरी उघड्या अंगाने नुसत्या पंचावर ते उत्तर भारतातल्या थंडीत पण राहू शकत होते, कारण त्यांनी देहाला हे केलं, देहावर परिणाम होणाऱ्या सगळ्याला ते जिंकलं होतं जणू काही. आणि प्रल्हाद महाराजांचं उदाहरण या मनाच्या श्लोकाचं निरूपण करताना देणारे सुनीलदादा चिंचोळकर पण हॉस्पिटलमध्ये होते. सकाळी नर्स गोळ्या घेऊन आली की या गोळ्या खायचे तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला आधी काहीतरी खायला पाहिजे. तर नाश्ताही आलेला होता आणि सुनीलदादा म्हणतात मी आज समर्थांची सेवाच काही केली नाही, ती केल्याशिवाय मी काही खाणार नाही आणि मी काही खाल्ल्याशिवाय मी औषध घेणार नाही. चटकन त्यांनी पॅड पेन कागद घेतले, एक छानपैकी सज्जनगण मासिकासाठी लेख लिहिला आणि तो लेख पूर्ण झाल्यावर त्यांनी त्यांचा काय नाश्ता केला, वरती औषधं घेतली वगैरे वगैरे. म्हणजे देह हा माणसाच्या आड नाही येता कामा. देहबुद्धीत माणूस अडकला की मग त्याच्यातून मग आसक्ती वाढते, इंद्रियांचं सुख आपण विचारात घेतो. स्वाभाविक एक सत्ता म्हणजे आपोआपच ती सुरुवात होते. त्यामुळे बरं आता झालं आहे काय, विज्ञानानं पण आपल्याला देहसुखाच्या इतक्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की त्याची आपल्याला सवय लागलेली आहे. त्यामुळे त्या देहबुद्धी वाढते आहे. म्हणजे आता पूर्वीच्या काळी आपल्या लहानपणी मला म्हणजे माझ्यासारखं तुम्हाला पण आठवत असेल की आपण खेड्यात राहणारी मंडळी एखादा घरामध्ये पंखा असायचा हो. आता निंदीनाही त्याला कारणं होती, कॉन्क्रीटचं जंगल नव्हतं, आपोआपच सगळ्या. आता मुळे ए सीशिवाय घरात राहताच येत नाही, दिवसा नाही रात्री नाही. आपल्याला पंखाच काय, पंखा पुरतच नाही असं आपल्याला होतं. ही सगळी जी काही इंद्रिय सुखासाठी जी काही विज्ञानाने आपल्याला निर्माण करून दिलेल्या गोष्टी आहेत, म्हणजे आपलं ज्याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतो, ते असं काही वाढलं आहे की नवीन नवीन कल्पना आपल्या देहसुखाच्या पुढे आलेत. बरं त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे तोही खुळखुळतो आहे आणि त्यामुळे हे आपल्याला आपण देहबुद्धी बाजूला करावी याच्याऐवजी त्या देहबुद्धीत आणखी अडकतो आहे. असो, त्याच्यात शिलाय नको आहे. आपल्याला समर्थांनी सांगितल्याप्रमाणे त्या देहबुद्धीतून आपल्याला बाजूला व्हायचं आहे आणि ते बाजूला होण्यासाठी काय करायचं ते औषध पण सांगितलं आहे, सदासंगती सज्जनाची करावी. मग सदासंगती सज्जनाची करावी किंवा मनबुद्धी साधुसंगी लावावी. यापूर्वी पण सांगितलेलं आहे, मना सज्जनी वस्ती केजे असं पण सांगितलेलं आहे. तर अशी जी सज्जनांची संगत आहे, आता मग अशी म्हटलं तसं की इथून पुढे 5 श्लोकांमध्ये अखेरची ओळ मना संगती सज्जनाची असं म्हटलं आहे. आता हा विचार इतक्या विस्तारानं समर्थ पुन्हा सांगणार आहेत. तसंच आहे की हा महत्त्वाचा विषय, सज्जन संगती हा महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे ते पुन्हा एकदा आपल्याला सांगणार आहेत. आता संत मंडळी सुद्धा खरं म्हणजे देहाची स्तुती करत नाहीत अशातला भाग नाही, पण त्याला कशी मर्यादा आहे, म्हणजे निंदा पण करतायत आणि स्तुती पण करतायत. शरीर दुःखाचं कोठारं असं म्हटलं आहे. आपण दासबोधामध्ये तर किती त्या नरदेहाची अगदी किळस वाटेल अशा प्रकारचं वर्णन वाचलेलं आहे. पण शरीर उत्तम चांगलं असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे साधन म्हणून शरीर चांगलं आहेच, पण शरीर हे काही साध्य नाही.
शेवटी ते टाकायचं आहे, ते शाश्वत नाही. म्हणून देहबुद्धी म्हणजे असं भरपूर पैसा, भरपूर ऐश्वर, सुखाची सगळी साधनं, आपण छान असावं, छान दिसावं, ऐश्वर्यात राहावं, किमती चांगले वस्त्र अलंकार सगळे धारण करावेत, इंद्रियांच्या द्वारा जेवढं जेवढं मिळेल तेवढं सगळं सुख आपण मिळवावं, सगळा आपल्या सत्तेचा, संपत्तीचा जो काही उपभोग आपल्याला घेता येईल तो घ्यावा, मानसन्मान त्याच्यातून आपल्याला मिळावा, प्रतिष्ठा मिळवावी, असं सगळं त्या देहबुद्धीने सुरू होतं. आणि याच्यातच आपला काळ जातो. ते त्या गुंतत आत गेलो की असंच घडतं. मग आपल्याला हवं आहे काय? सदाचार, संयम, ईश्वरी साक्षात्कार, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. मग ही माणसं सदाचाराने वागत नाहीत अशातला भाग नाही, पण देहबुद्धीकडे त्याची वाटचाल चालू होते. मानव देह आहे म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी करता येणार आहेत, ही गोष्ट खरी आहे. पण मानव देह हे आपलं साध्य नाही आहे. त्या देहाला अखेरपर्यंत अगदी छान ठेवील अशासाठी फक्त राहायचं नाही आहे, त्या देहाकडून काहीतरी छान काम करून घेईल याच्यासाठी राहायचं आहे. आणि म्हणून आपल्याला देहातीत होऊन त्या आत्म्याचा विचार करायचा आहे. नाहीतर शरीराची उपयुक्तता आहेच, शरीर असल्याशिवाय आपण ह्या गोष्टी करणार नाही आहोत, पण त्याला सर्वस्व मानणं हे काही बरोबर नाही आहे. म्हणून सज्जनांची संगती धरावी. शरीराला देहाला सर्वस्व मानलं तर मग हा आत्ता म्हटलं तसं एक एक वाढत जातं. मग त्याच्यातून पहिल्या आपल्या 161व्या श्लोकात आपण पाहिलं तसं त्याच्यातून मग स्वैराचार, अनिती, भ्रष्टाचार, अविवेकीपणा, अशा सगळ्या गोष्टी वाढत जातात. ते सगळं थांबायला हवंच आहे. त्या सगळ्या सामाजिक घात करणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे त्या जर सगळ्या थांबायला हव्या असतील, प्रयत्नपूर्वक आपल्याला संतांची संगत धरायला हवी, तरच हे होईल. आता संतांच्या संगतीनं लाभ नक्कीच होतो. हित आहे देहातीत. आपलं हित कशात आहे? देहातीत होण्यामध्येच हित आहे. आणि म्हणून निरोपिती संत आपल्याला वारंवार ही गोष्ट सांगतायत की आपलं कल्याण कशात आहे? देहातीत होण्यामध्ये. आणि हे ना नुसतं व्युत्पत्तीने न कळे, ज्ञानाच्या सहाय्यानं नुसत्या आपल्या समजून घेण्यानं, ग्रंथ वाचनानं हे कळणार नाही. सत्समागमे कळे, संत सहवास मिळाला तरच ही गोष्ट कळेल की आपल्या हिताचं नेमकं काय आहे आणि ते हिताचं कळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. समर्थ म्हणतात, देह देऊळ आत्मा देव. आता देऊळ चांगलं असलं पाहिजे, देवळाची निगडी केलीच पाहिजे, देऊळ मोठं असलं पण पाहिजे, पण खरं महत्त्वाचं काय? देव महत्त्वाचं. कुठे धरू पाहता भाव? देवळाला भाव ठेवायचा का देवाला? तर देवाला. देव महत्त्वाचा. ज्या देवळात देव आहे तर देऊळ चांगलं असायला हवं, चांगलं ठेवण्याचा प्रयत्नही करायला हवा, पण देवावर प्रेम करायचं आहे, देवळावर प्रेम करायचं नाही आहे. मग मोठं देऊळ अगदी चिकार दरवेळेस की अयोध्येला मला जायला मिळणार नाही आहे, मग माझ्या गल्लीमध्ये असणारं रामाचं देऊळ आहे, त्यातला रामही माझा तो तसाच आहे असा विचार करतोच आपण. तसं ते आपल्याला सांगतात की देऊळ महत्त्वाचं आहे ना, यशातला भाग नाही, पण आतला देव जास्त महत्त्वाचा आहे. तसं देह देऊळ आहे, आतला देव जास्त महत्त्वाचा आहे. मग आता ध्यान देवाचं करायचं की देवळाचं करायचं? तर ध्यान देवाचे करावे. आत असल्याला देवाचं ध्यान करायचं आहे, देवळाचं ध्यान करायचं नाही आहे. देऊळ चांगलं बांधलं आहे, त्याला अगदी मोठ्या अगदी गुढ्या तोरणं उभारलेली आहेत, आथांड्या उभारलेल्या आहेत, चकाचक केलं आहे, सोन्याचा पत्रा लावला आहे, असेल ना, चांगलं करावं की. ऐश्वर्य देवळाचं काय वाढवायचं ते वाढवा. आतला देव आहे त्या देवाला ओळखावा, त्याची मनोभावे अनुसंधान त्याचं ठेवावं. असा विचार त्यांनी देहातीत व्हायचं म्हणजे काय करायचं हे आपल्याला या श्लोकामध्ये पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर म्हटलं तर विषय काही आजच्या 3ही श्लोकांच्या दृष्टीनं नवीन नव्हता. अहंकाराचं काय नुकसान होतं ते आपल्याला त्यांनी सांगितलं. 160व्या श्लोकात शेवटच्या ओळीत विषयाची सुरुवात केली आणि मग तो अहंभाव कसा आड येतो तो सांगितला. 2 श्लोक 161 आणि 162 या अहंकारामुळे चांगली बुद्धी, निश्चयात्मक बुद्धीसुद्धा कशी दुर्बुद्धीकडे माणूस जातो आणि कसा विवेकी माणूससुद्धा त्या नाशाला म्हणजे अहंकारामुळे नाशाकडे जातो. अशा प्रकारची विवेकी माणसं नाशाकडे गेली की सगळा समाज फार मोठं नुकसान या समाजाचं होतं. आणि 163व्या श्लोकामध्ये या देहाच्या आत असणाऱ्या या आत्म्याचा शोध पुन्हा पुन्हा घ्यायचा असेल तर सज्जन संगतीच धरली पाहिजे. अशा प्रकारचा पूर्वी झालेलाच विषय पुन्हा 161, 162 आणि 163 या विषयात समर्थाने सांगितला आहे. तो आज आपण पाहिला. पुढला
164 श्लोक पुढल्या वेळेला बघूया. धन्यवाद.